राज्यामधल्या नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला। नाशिक जिल्ह्यामधल्या सटाणामध्ये आणि कुंभनगरी मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये अनपेक्षित निकाल आलेला आहे आणि भाजपला एक मोठा धक्का बसलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। माझे सहकारी संपत देवगिरे यांचा हा रिपोर्ट आहे। महायुतीच्या नेत्यांनी नगरपालिका निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय केला होता। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक नगरपालिका पिंजून काढत होते। सत्तेच्या माध्यमातून लाडकी बहीण ते लाडका मतदार इथपर्यंत प्रचार झाला। 11 नगरपंचायतीमध्ये महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे। महायुतीतील घटक पक्षांमध्येच खरी लढत बघायला मिळाली आणि त्यातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लक्षणीय यश मिळालं। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाने ज्या चुरशीने निवडणूक लढली ते बघता त्यांची ताकद आता नाशिकमध्ये तरी दिसून आली। आमदार सुहास कांदे यांनी जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकून रेकॉर्ड केलं। जिल्ह्यातल्या आमदारांच्या तुलनेमध्ये त्यांना अधिक यश मिळालं हे सुद्धा दिसून आलं। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपला अनपेक्षितपणे धक्का दिला। कुंभनगरी त्र्यंबकेश्वर इथे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या कैलास खुले यांना शिवसेनेच्या त्रिवेणी तुरुंगार यांनी पराभूत केलं। सटाणा इथे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या सर्वाधिक जागा मिळूनही नगराध्यक्षपद मात्र शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांनी पटकावलं। एकंदरीतच अनेक ठिकाणी शिवसेनेचा शिंदे पक्ष हा भाजपला नडलेला दिसून आला। जिल्ह्यातल्या 11 नगरपंचायतीपैकी सर्वाधिक 5 नगराध्यक्ष आणि 88 नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाने निवडून आणले। भारतीय जनता पक्षाला 3 नगराध्यक्ष आणि 67 नगरसेवकांवरती समाधान मानावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 3 नगराध्यक्ष निवडून आणले। पक्षाचे 63 नगरसेवकही निवडून आले। शिवसेना ठाकरे 27 हे पक्ष वगळता अन्य पक्षांना फारसं लक्षणीय यश मिळालं नाही। शिवसेना शिंदे पक्षाच्या शालिनी खातळे या इगतपुरीमधून हर्षदा पाटील सटाणा, योगेश पाटील मनमाड, त्रिवेणी तुंगार त्र्यंबकेश्वर आणि सागर हिरे नांदगाव इथून थेट नगराध्यक्ष झाले। भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे पिंपळगाव बसवंत यासोबतच वैभव बागुल चांदवड आणि अनिता घेगडमल ओझर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विठ्ठलराजे उगले सिन्नरमधून, प्रेरणा बलकवडे भगूर आणि त्यासोबतच राजेंद्र लोणारी येवल्यामधून नगराध्यक्ष झाले। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सिन्नर येथे नगराध्यक्षपद मिळालं, पण नगरसेवकांची संख्या मात्र घटली। छगन भुजबळ यांनी आपला येवला बालेकिल्ला सुरक्षित ठेवल्याचं सुद्धा दिसून आलं। जिल्ह्यात 11 नगरपालिकांच्या 266 जागा होत्या। मनमाड इथल्या 2 जागांवरची निवडणूक स्थगित झाल्या, त्यामुळे 264 जागांवरती निवडणूक झाली। यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सर्वाधिक 98 जागा मिळाल्या, भाजपला 67, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 62, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 33, यासोबतच शरद पवार पक्षाला 3 आणि 11 अपक्ष निवडून आले। यातले 2 पक्षांनी शिवसेना शिंदे पक्ष आणि एका ठिकाणी भाजपचे स्वीकृत सदस्यत्व स्वीकारले आहे। त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जिथे भाजप स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानत आहे अशा ठिकाणी मात्र आता जिथे खरं तर चांगल्या संख्येने भाजपचे आमदार आहेत नाशिकमध्ये, मात्र नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना कुठेतरी बलशाली ठरलेली आहे आणि त्यांनी महायुतीतच आपला मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला जोरदार धक्का दिलाय। काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।